आम्ही चालले आता कोकणात. देवरनं लाईफ लेसन घ्या. तुम्ही एखाद्याला एक्सपेक्ट केलं नाही आपल्यासोबत आयुष्यभर असेल, तसं काय नसतं. तुमच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय तुम्हाला माहित नसतं. निघल्याच बसेट चालू झाली. एक रिक्षावाल्याला मोकार शिव्या दिल्या ना. लक्ष्मीनारायणची उडाई. उचल हांड्यातनं पाणी पिणार आहे तुम्ही. रोडला कुत्र नाही आणि गाडीची लाईट पण ते कमी पडते आपल्यात. गाडी चलाने से कुछ नाही होता साहब, हेडलाइट भी साफ करना पडता है. फायनली आपण आपल्या रिसॉर्ट वर आलेलो आहे. छान व्ह्यू आहे का नाही. सो गाईज पेट्रोल भरून झालेलं आहे. 3000चं भरलं. चला मंडळी, अशा तऱ्हेने ट्रिप सक्सेसफुल होईल. रडू. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. रडू पार काय सांगू तुम्हाला, भिकाऱ्यागत हाल झालतं कोकणात फिरायला जायचं म्हणून. आज निघालेलो आहे 5:30 वाजता. आता रात्री कधी पोहोचल का काय सांगता येत नाही. आणि नशिबीत की कोकणात फिरायला चाललो आणि पाऊस बघा कसला जबरदस्त चालू झालेला आहे इथंच. आता तिथं आपलं काय हाल होतंय सांगता येत नाही. व्लॉग पूर्ण पहा, मजा येणार आहे तुम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. पण आता बघूयात कसं काय व्लॉग होतोय, कुठं जातोय, कोणत्या बीचला जायचंय ते पण नाही ठरलं. टाकी फुल केली आपली गाडीची आणि आता गाडीत बसून ठरवतोय कुठं जायचं. ते ट्यून बघत राहा आणि सबस्क्राईब करून टाका. व्लॉग पूर्ण पहा आणि लेट्स सी कुठं काय जातोय ठरतंय बघत राहा. आम्ही चालले आता कोकणात. दिव्यागरला जायचंय. रडू ते बी रडू ते बी. म्हणजे महिना झालं प्लॅन चाललाय कोकणाचा, पण काय जमाना. आता चाललोय बी असल्या मुहूर्तावर ना, निघाले ट्रॅफिक आणि पाऊस बी असला जबरदस्त. काय बोला, निघालोय तेच नशीब आहे. भलत्यांसोबत प्लॅन झालता, भलती सोबत आहेत अशी तर आहे. ह्याच्यावरनं लाईफ लेसन घ्या. तुम्ही एखाद्याला एक्सपेक्ट केलं नाही आपल्यासोबत आयुष्यभर असेल, तसं काय नसतं. तुमच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय तुम्हाला माहित नसतं. लावा दाखत चिराग अभंग ब्लॉग्स वर पण शुभ शेअर ब्लॉगचं ज्ञान 14 संघटना. चला बाबा शुभ शेअर बोलते. अडचण के डॉक्टर हॅरियर. चला सो गाईज निघाल्या दलिंद्री लागली माग बघा. गर्दी बघा. जिथं 4 तासात पोहोचतो तिथं 5 तास 18 मिनिट दाखवत आहे. पण काय विषय ना, आपले ड्रायव्हिंग स्किल खूप चांगले आहेत. ट्रॅफिक मधून जरा पुढं निघालो ना, गाडी हाकू आपण जोरात, त्याचा नाही काय विषय. तर ट्रॅफिक मधून बाहेर जाऊ द्या, बावधन पर्यंत पोहोचू द्या, मग काय विषय नाही. चला ट्रॅफिक क्लिअर करू अँड देन कंटिन्यू करू. Meanwhile, सो गाईज 1.5 तासानंतर आहे ना, 1.5 तासानंतर ऑक्टोबस चौकात पोहोचलेलो आहे. अर्थात चांदणी चौकात पोहोचलेलो आहे. 1.5 तास लागले. काय सांगू तुम्हाला, किती वाजल्यात 7:15 झालेले आहेत. आता अरायवल टाइम दाखवतोय 11:09. आता बघू इथून पुढं मे बी होप सो मोकळा रोड असेल, काही सांगता येत नाही. आता इकडून जायचं आहे ना आपल्याला ऑक्टोपसला. 3 दिवस झालं कंटिन्यू इकडे येतोय आपण. मोकर पेट्रोल वारी पैसे चाललेत. फिरतोय तर असंच काय, बापाचा पेट्रोल पंप आहे माझा. आता बघू कोकण ट्रिप कशी होती. निघल्याच बसेट चालू झाली. एक रिक्षावाल्याला मोकार शिव्या दिल्या. मागची 2 पंटर तर झोपत बी गेली. आता उद्योग आहे. चांदणी चौकात आले होते झोपल्यात. अजून तर 4 तास जायचंय. काय बोला, आता चालायचं. झोपा शेट. कार्निवल घ्यायला पाहिजे होते तुमच्यासाठी. किया कार्निवल नाही वेल फायर, म्हणजे तुम्ही आरामात झोपले असते. वागा लिमोजिनच घ्यायला पाहिजे होते. चला मंडळी कव्हर करू हळूहळू. आणि कोणत्या बीचवर जातोय ते डिसाईड नाही झालं अजून. म्हणलं तामिनी घाट क्रॉस करू अँड देन सी व्हॉट हॅपन्स. चला. सो गाईज गाडी धुतली नव्हती, बरं झालं पाऊस आला. जरा गाडी जरा धुवून तरी झाली, चांगली दिसते आता गाडी जरा. सो गाईज टाइमपास यांचा मारण्याचा चाललाय. ऑलरेडी उशीर झालाय. आता कुठं चालल्यात? शॉपिंग मार्ट. अरे ते जायला मॉलदिवजला चालल्यात. मॉलदिवजला पाणी पिऊ द्या जरा. ते फराय चालू आहे फराय चालू आहे. म्हणलं वाघ याचा दिवाळीत कधी आली घरी फराळ खाल्ला नाही, गाडीत फराळ खात. सो गाईज आपण जरा शॉपिंग करू काय का, थोडंफार चिप्स वगैरे गाडीत खायला. अरे वा भाऊनी गाडीत चावी ठेवली, गाडी लॉक करायचो. आहे का? आहे ठीक आहे यार, पैसे दिले अख्खी. चला
हे ना लक्ष्मीनारायण चिवडा घे. बडम काही लक्ष्मीनारायण घ्यायचा गोडवाला. यार काय उपास आहे काय आपला. हे नको शेव नको. वेप चिप्स बघ रे. होय सोया चिप्स स्वस्तिक भारी. साबण सरला मांडले का चालत. हा होय लिस्ट की मोठे नाही छोटे. डोरिटो पण येईल तो वरती. डोरेटो तर तुम्ही हे घ्या ना यो कोणता छोटा भीमचा. चुटकी चुटकी हो चुटकी. ऐकते आयुष्याची झाली रे माझ्या. तो काय मेरा आयुष्य का उचल उचल उचल. कितीला येऊ अरे घरी हांड्यातनं पाणी पिणार आहे तुम्ही. हांड्याचं पाणी पिणार रे बिस्लरीचं पाणी पाहिजे. घरी हांड्याचं पाणी पिणार तांब्यात. ऐकी माझं तुझं घर शेजारीच रे. जो नाला माझ्या पाणी येतं ना ते तुझ्याच नावाला येते. पाणी अरे उर का आपल्याला 12 वाजता जायला. घे मोती साबण आंघोळ करा. मोती साबण घेऊन खाऱ्या पाणी. आंघोळ मोती साबण गुलाब गुलाब घे चंदन घे. चंदन लागले. चला चला चंदन जाऊ. चंदन. Meanwhile, सो गायजन घेऊन घेतलंय काय बघा टिश्यू. आणि हे घेतलंय बेस्टोरीचे बॉटल. आणि हे घेतलंय लॉगर इन द हाऊस. वर्षातून एकदा उगवणारा लॉगर इन द हाऊस. आणि घेतलाय मोबाईल टिश्यू. मी घेतलंय बिल आणि एक ब्रश. काय झालं आपल्याला. बिल माझ्या नावावर फाडले. घेतले हे माझ्या नावावर चालायचं. चला जाऊ आता. सो गाईज चला निघालेलो आहे. अरायवल दाखवते 11:30. अजून तर जेवाय बी थांबायचंय. सो मे बी 12 बी वाजतील. बघू कसं काय होतंय बघत राहा. सो गाईज आम्ही आता तामिनी घाटात पोहोचलेलो आहे ना. असला सामसुम रोड आहे बघा. रोडला कुत्रं नाही आणि गाडीची लाईट पण ते कमी पडते आपल्या. त्याच्यामुळं गाडीला फॉग लॅम्प टाकायचं चालू होता. जरा स्कॅनर टाकतो. सगळ्यांनी 100 टाका. वर्गणी गोळा करा आपल्या बोलेनोला भाऊ फॉग लॅम्प टाकायसाठी. हक्काची गाडी आपली. तर आता किती 2 तास दाखवते अजून. हाय वेळ आहे अजून. भूक लागली. घाट उतरून जेवायला जाईल आणि मग बघू किती वाजता पोहोचतोय काय. सो गाईज तामिनी घाट पार करून आम्ही आता MIDCच्या रोडला आलेलो आहे. आणि जरा रेस्ट केलेली आहे कारण तुमच्या भावाने नॉन स्टॉप गाडी हाणत आलेला आहे इथे बाहेर मानल्या विषय. कारण आमचे कसे सोंड चपलान पेपलान हे जाऊ योग असला ते आता बरेल वरच बेकार विषय. गाडी बाय कशी दिसते. घाट उतरला आहे तामिनी घाट. अजून किती लांब आहे रे. अजून लय लांब आहे. जाईल तेवढं लांब आहे. आम्ही पोचणार 10 इथंच वाजलं. सिर्फ गाड़ी चलाने से कुछ नहीं होता साहब. हेडलाइट भी साफ करना पड़ता है. तो आगे का अच्छा दिखता है और ज्यादा जरा. हाँ अब दिखेगा अच्छा बच्चा. ओके धन्यवाद. यार काय नाही नेत. चले सोंडा. तू कोणाला फोन केलाय सांड्याला. और ये देखो इधर से पप्पी हो गया उस दिन गाड़ी का बहुत अच्छा सा बिगेस्ट मीटअप. पप्पी बहुत बढ़िया होता है हमारी गाड़ी का.
सो गाईज गाडी वळवली आम्ही कारण की आम्हाला भूक लागलेली आहे. सो अब हम इधर हॉटेल साईराम में जेवेंगे. पण व्हेज नॉन व्हेज आहे का? गो बॅक गो बॅक गो बॅक. रिटर्नची गाडी घ्या. प्युअर व्हेज. नो डूड नो. कोकणात येऊन प्युअर व्हेज खाल्ल्यावर कसं चालायचं? भारी वाटलं पण असं इथं पण काय येऊ नका कोणी. येऊ नका. नॉन व्हेज प्रेमींनी तर येऊ नका. ज्याला व्हेज खायचं ती येऊ शकते. घासफूस खाणारी माणसं. रोड रोड काळ्या मसाल्यातलं जेवण मिळेल भाऊ. काळ्या मसाल्यातलं. काळा मसाला हे तर लाल मसाला भेटला तर लय झालं. काय करायचं? अरे ऐक की तिथं गाडी लाव. तिथं जेवणार आपण. तिथंच गाडी लावणार. यार बसल्यात की राव जेवायला. काय असं बोलतो? लाल हॉटेल होती गाडी. इथं 5 पावलं नाही तुला छत्री लागते. कोंबडे वडे खायला आलेलो. कोंबडे वडे. थांबा विचाराय गेल्यात पहिलं काय काय खायला. जाऊ दे मग भूक लागली आता काय. अरे चाबी का चाबी लेने दो मेरे को. सो चला काहीच जेवायला आलेलं आम्ही. A few moments later. सो गाईज जेवण झालेलं आहे आमचं आणि 11 इथेच वाजलेले आहे आणि अरायवल आहे आता 12 वाजताचा. आणि त्यात विषय असा आहे की हॉटेल शोधायचं आहे. अजून हॉटेलचं बुकिंग पण नाही काहीच नाही. बघू कसं काय होतंय. इन्स्टंट ठरलं ना आमचं. तो इन्स्टंट आलो आम्ही. सो चला आता हॉटेल शोधायचंय आणि मग बघूयात पुढं काय. अजून ठरलं नाही कोणत्या बीचवर जायचंय. बघू कोकणात गेलो. Meanwhile. सो गाईज रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि फायनली आपण आपल्या रिसॉर्टवर आलेलो आहे. ऑयसेस रिसॉर्ट्स. खूप छान रिसॉर्ट आहे. तुम्हाला व्ह्यू देतो. विहीर पिर आहे मस्त. हे बघू शकता तुम्ही कसं आहे. छान व्ह्यू आहे का नाही. सो गाईज हे बघा आपलं रिसॉर्ट आहे. कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. ही आपली पाण्याची बॉटल आहे आणि लय भारी व्ह्यू. एक नंबर येत आहेत ना. फोटो वगैरे सकाळी काढतो व्यवस्थित मध्ये. आणि इकडं विहीर पण आहे बघा. आणि इकडं घसरकोंडी पण आहे बघा. ज्याला घसरायची सवय ना त्याने हे जाऊ घसरू शकता. इथे एकच गाडी आहे आणि ही आपली गाडी. काय घेऊन आला? हा फुकाटे ना घेऊन ये भाऊ. सुट्टी देऊ नको आजवर. यार तुला काही कामाला आणलंय काय इथं? सो गाईज आमच्या लॅटेस्ट गॅलरी पण इतकी छान आहे ना. बघू शकता गॅलरीतनं डायरेक्ट आपली गाडी. गॅलरीतून डायरेक्ट गाडीचं दर्शन आहे आपल्या. सो पोचलेलो आहे. 12:30 वाजलेले आहेत. आता थोडासा आराम करतो कारण सकाळी लवकर उठून साईड सीन अँड बीच आणि एक वेगळा विषय तो पण उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच थकलेलं आहे. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. धन्यवाद.